अखंड हिंदुस्थानचा आराध्यदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू फुले आंबेडकर यांना नमन करू. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तसेच आनंदजी दिघे साहेब यांना वंदन करू. आज या ठिकाणी आपण सर्वजण कृपया शांतता ठेवा जरा. आज आपण सर्वच जण माननीय या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणीचे एकमेव भाऊ, महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी, युवकांचं प्रेरणास्थान, बेरोजगार दलित दुबळ्यांचे आधारस्तंभ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासाठी आपण जरा टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांच्या समेत आपण सोबत जाऊन या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. खरं तर भाई आम्ही काही कुठल्या पक्षातून आलेलो नाही. विलास खाली बसा आणि आपली नेहमीची सवय बंद करा, ऐकत जा. भाई आपण जर बघितलं आम्ही काही एकही शिवसैनिक तुम्हाला सगळे चेहरे ओळखीचे असतील. आम्ही एकही माणूस हा इतर पक्षातून आलेला नाही. आमच्या रक्तात शिवसेना आहे. परंतु ज्या पद्धतीने गेल्या 30 वर्षापासून आपण आम्हाला ओळखतात, 30 वर्षापासून प्रामाणिकपणाने निष्ठेने आम्ही पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल, प्रपंच असेल बाजूला ठेवून नेहमीच पक्षाच्या आदेशाला अनेक कामाला महत्व दिलेलं आहे. परंतु भाई सगळ्याच निवडणुका किंवा सगळ्या पद आपल्याला मिळतात असं नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील. आपल्याकडे सुद्धा आपण एकवेळ त्यावेळेस सुद्धा आपण आमचं ऐकायचे, त्यावेळेस सुद्धा आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचे, आपण आमचे नाव सुद्धा पाठवले होते. परंतु दुर्दैव असं की त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही. तरी पण आम्ही हटलो नाही, खचलो नाही, आम्ही हट्ट धरला नाही. शिवसेना पक्ष आहे, आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही. आमच्या कुटुंबात कोणी राजकीय सरपंच असेल, सरपंच साधा सोसायटीचा चेअरमन किंवा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. परंतु शिवसेना अशाच याच्यावर तयार झालेली आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजू शकतो. परंतु भाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा, एक नाही 2-2, 3-3 विधानसभा, एकाच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवार, तोच व्यक्ती त्याला संघटनेचे पद, मग सर्वात महत्वाचं. आणि त्या व्यक्ती आता आहे कुठे? तरी पण आम्ही कधी खचलो नाही. कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला जवळ होते नाशिकहून. आम्ही नेहमी आमची खंत त्यांच्यापाशी व्यक्त करत होतो आणि भाई सुद्धा आम्हाला आधार देण्याचं, धीर देण्याचं काम करत होते. परंतु वेळ गेला आणि ज्या वेळेस पक्षामध्ये काही जे फूट पडली त्याच्यामध्ये भाई का निघाले तर आमच्या समोर एक वेगळी प्रतिमा त्या ठिकाणी आमच्यासारख्या समोर सामान्य शिवसैनिका समोर वेगळी प्रतिमा ही भाईची तयार करण्यात आली. आणि मग भाई गेले, त्यानंतर जी परिस्थिती झाली आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही. भाईंना मानणारा पहिल्यापासून कार्यकर्ता आहे. आमच्यावरती कुठला राग नाही, आमचे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही. आमच्याकडे आजपर्यंत पक्षाला खाली पाहावं लागलं असं काम आम्ही आजपर्यंत, पक्ष आजपर्यंत असं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही. मग याचा पुढे विचार होणार आहे का नाही? या पडावरती आम्ही लोकसभेला सामोरे गेलो भाई. लोकसभेला सामोरे जात असताना विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी आम्ही मागितली, त्या ठिकाणी दिली आणि त्या राजाभाऊ वाजेंना आम्ही प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आणलं. शिवसेनेला मानणारा त्या ठिकाणी जिल्हा आहे. आणि असं असताना लोकसभा झाली, त्यानंतर लगेचच कोणालाही माहित नाही अशा पद्धतीने संघटनेमध्ये बदल करण्यात आले. माझ्या नंतरचे 15-15 वर्ष ज्युनियर असलेले लोक, वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा, त्यांना डायरेक्ट वरती जिल्हा प्रमुख केला आणि माझ्यासारखा महानगर प्रमुख मला सगळं विचारलं सुद्धा नाही. म्हणजे हे होतंय काय नेमकं? काम करणारा माणूस आपल्याला नको आहे का? बरं, आम्ही आजपर्यंत कुठल्याही काम त्या ठिकाणी वैयक्तिक घेऊन गेलो नाही. कारण आम्हाला माहिती त्या ठिकाणी काम काय पद्धत आहे. आणि ज्यावेळेस मी आपल्या संपर्कात आलो आणि आपल्या वेळेस आम्ही आपण पक्ष फुटला, त्यानंतर मला आता विश्वास केला की आपण शिंदे गटात जात आहेत. मी ठामपणे सांगितलं हा शिंदे गट नाही, ही शिवसेना पक्ष आहे. आणि या शिवसेना पक्षाला
न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन साहेब 40 आमदार घेऊन तरी बाहेर निघाले असतील, परंतु साहेब जनतेने सुद्धा आपल्याला स्वीकारले, आपल्याला 60 आमदार म्हणून त्या ठिकाणी परत पाठवलेले आहे. आणि मग जनता आणि उच्च न्यायालय याच्यापेक्षा कोण आहे? मग माझ्यासारखे नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असंख्य शिवसैनिक भाई त्यांना या गोष्टी पटलेल्या आहेत. आणि आपण बघा, या नाशिक जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचं विशेष प्रेम होतं आणि म्हणून आम्ही जीवाचं रान करत होतो. परंतु ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये कामकाज होऊन आपण त्याच पद्धतीने काही झालं नाही. आणि म्हणून आपलं त्यानंतर आपलं सुद्धा नाशिक जिल्ह्यावर प्रेम आहे आणि आपण वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. आम्ही एवढे पक्ष फुगींतर आम्ही आपल्या रस्त्यावरती उतरून असं आंदोलन केलं असतील, लोकांना त्या गोष्टी केल्या असतील, परंतु भाई आपण मात्र शिवसेनेच्या ओळखण्यामध्ये काहीच कमी पडलेले, आपण काही मोलाचा मोठेपणा दाखवलेला आहे. आणि आदराने त्या ठिकाणी शिवसैनिकांचा सन्मान बाईंनी केलेला आहे. माझ्यासारखा शिवसैनिक बाईंच्या संपर्कात गेलो, घरी गेलो, विचार केला जावं कसं जावं, काय म्हणतील, बाईंना निमंत्रण द्यायला गेलो. बाईंनी त्या ठिकाणी मला बसवलं, चहा पाजला, माझ्यावर अजून 4 लोक होते आणि बाईंनी लग्नाचा निमंत्रण पत्रिका स्वीकार केला आणि मला वाटत नाही बाई येतील म्हणून. पण 1 जूनला बाईचा प्रोटोकॉल आला, त्याच्यात कळालं की मला खरं सांगतो आनंद काढण्यात नव्हता. ज्यांच्यासाठी सुख दुःख हे झालं पाहिजे, गेलं पाहिजे, पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो विरोधात बोलत होता त्याच्या मुलीच्या लग्नाला येणं, तिथं सगळ्या गोष्टी संपल्या आणि त्या दिवशी ठरवलं काही झालं तरी चालेल, बाईंना अपेक्षित असलेला आणि बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये आपण जायचं आणि बाळासाहेबांच्या विचार नसताना महाराष्ट्रावर करायचा. आमच्याकरता एकच असे आहे ते म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून जीव का जायना, पण शिवसेना आणि भाई आपण काय सांगा आपल्याला अपेक्षा जसा ठाणे जिल्हा आहे, इथे विजू आप्पा आहे, दादासाहेब भुसे आहेत, इकडे हेमंत आप्पा आहे, भाऊ चौधरी जायचंय आणि असंख्य पदाधिकारी सरपंच 30 सरपंच या ठिकाणी प्रवेश करतायत, 8 नगरसेवक प्रवेश होतोय, काही सोसायटीचे चेअरमन आहेत, बँकेचे चेअरमन आहेत आणि असंख्य शेतकरी आहेत, द्राक्ष बागायती संघाचे अध्यक्ष आहेत. पण भाई आम्हाला आता कोणावरती भरोसा राहिला नाही. हा नाशिक जिल्हा हा संपूर्ण मी आज आपल्याला ग्वाही देतो की हा संपूर्ण आपल्या पाठीशी ताकदीने खंबीरपणाने रक्त सांगलं तरी चालेल, पण भाई आपली पाठ मात्र सोडणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये या नाशिक जिल्हा महानगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, आपण फक्त उमेदवार द्या. आपल्याला अपेक्षित असताना आणि वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित असताना नाशिक जिल्हा हा शिवसेनेवरती प्रेम करणार आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण या नाशिक जिल्ह्यावरती प्रत्येक निवडणुकीवरती मार्केट कमिटी सुद्धा असू द्या भगवा फडकवल्याशिवाय जाणार नाही, एवढं आपल्याला सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. आणि एवढा मोठ्या मन करून आमच्या सर्वांना आपण आपल्यामध्ये सामावून घेतलं त्याबद्दल सुद्धा आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या काळामध्ये मधल्या काळामध्ये मग भाऊ चौधरी किंवा दादा मस्के असतील आणि माझे खास एकनाथ होईल हे नेहमीच माझ्या संपर्कात असायचे, परंतु उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. उशीर झाला म्हणजे पक्षप्रवेशात तरी उशीर झाला असेल, परंतु या 3.5 वर्षामध्ये आमचा काय नुसतं आमच्या नागरिकांचे आम्ही प्रश्न सोडू शकलो नाही, आम्ही पाहिजे तसा विकास करू शकलो नाही, लोकांना आम्ही कामं देऊ शकलो नाही. त्याच्यामुळे आमचेच नुकसान आम्हाला झालेले आणि माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक आजही या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे यायला त्या ठिकाणी उत्सुक आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये हा प्रत्येक हारामासाचा शिवसैनिक आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाही, एवढे आपल्याला ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.